नमस्कार मंडळी. राजकारणात सोयीचं राजकारण आपण अनेकदा पाहिलंय, पण सध्या जे सुरू आहे त्याला सोयीचा थकवा म्हणायचा का? भोंदूबाबा अशोक खरात एक बलात्कारी निर्लज्ज बायकांवर अत्याचार करतो आणि त्याला अटक होते. त्यात आपल्या माजी महिला आयोगच्या अध्यक्ष चाकणकर बाईंची चौकशीची वेळ येते तेव्हा अचानक त्यांना त्या महिला असण्याची आठवण येते आणि त्यांना प्रवासाचा कंटाळा येतो. अहो, ज्या महिलांच्या नावावर तुम्ही राजकारण करता त्याच महिला आज तासंतास कष्ट करून संसाराचा गाडा ओढतात. पण इथे तर चक्क एका बड्या नेत्या म्हणतात की मी महिला आहे आणि प्रवासात वेळ जातो म्हणून मी चौकशीला येणार नाही. तर चाकणकरबाई हा महाराष्ट्र आहे, इथे असल्या फालतू सबबी चालत नाहीत. आजच्या व्हिडिओत आपण अशाच एका दुटप्पी भूमिकेचा बुरखा पाडणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज सत्य बोलण्याची वेळ आली आहे. मुद्दा क्रमांक 1, प्रवासाचा वेळ. आता फ्लॅशबॅक मध्ये जाऊया. नाशिकमध्ये जेव्हा तो भोंदूबाबा बलात्कारी अशोक खरात याचा दरबार भरत होता तेव्हा याच चाकणकरबाई तिथे हजर होत्या. तेव्हा मुंबई ते नाशिक हे अंतर त्यांना कमी वाटलं का? तेव्हा त्यांना ट्रॅफिकचा त्रास झाला नाही का? एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला भेटण्यासाठी, त्याच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी तुम्ही तातडीने नाशिक गाठता, तेव्हा तुमची महिला म्हणून असलेली जबाबदारी किंवा प्रवासाचा थकवा कुठे गेला होता? एका भोंदूच्या दरबारात हजेरी लावायला तुमच्याकडे वेळच वेळ होता, मग आज जेव्हा कायद्याचा दरबार तुम्हाला बोलावतोय तेव्हाच पाय जड का झालेत? हा प्रश्न आज संपूर्ण नाशिक विचारतोय. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मी महिला आहे हे कारण सांगणं. बाई, तुम्ही तर स्वतःला सावित्रीच्या लेकी म्हणवता, रणरागिणी म्हणवता. मग रणरागिणी संकटाच्या वेळी किंवा चौकशीच्या वेळी अशी पळपुटी कारणं देतात का? आज महाराष्ट्रातल्या हजारो महिला पोलीस दलात आहेत, त्या रात्रंदिवस ड्युटी करतात, प्रवासाचा विचार न करता गुन्हेगारांना पकडतात. तुम्ही तुमचं राजकीय अस्तित्व स्त्रियांच्या हक्कासाठी लढणाऱ्या नेत्या म्हणून निर्माण केलंय, मग आज स्वतःवर वेळ आल्यावर त्याच स्त्रीत्वाचा ढाल म्हणून वापर करणं कितपत योग्य आहे? हे कारण देऊन तुम्ही खरं तर कष्टकरी महिलांचा अपमान करताय. जर तुमचं काही चुकलं नसेल तर नाशिकला येऊन छातीठोकपणे प्रश्नांची उत्तरं द्यायला काय हरकत आहे? मंडळी, ही निव्वळ वेळेची चोरी नाही, तर ही चौकशीतून पळ काढण्याची युक्ती आहे. एसआयटी जेव्हा एखाद्याला बोलावतं तेव्हा त्यामागे ठोस कारणं असतात. बलात्कार आणि ब्लॅकमेलिंग सारख्या गंभीर प्रकरणात महिला उद्ध्वस्त होत असताना त्या प्रकरणातील धागेदोरे शोधण्यासाठी तपास यंत्रणा काम करत आहेत. अशा वेळी सहकार्य करण्याऐवजी वेळ जातो हे सांगणं म्हणजे तपास यंत्रणांचा वेळ वाया घालवणं आहे. जर तुम्ही निर्दोष असाल तर यायला घाबरताय कशाला? की मनात काहीतरी काळवेर आहे? कायद्याच्या वर कोणीच नसतं हे कदाचित चाकणकरबाई विसरले. जनतेला मूर्ख बनवणं सोपं आहे असं वाटत असेल तर लक्षात ठेवा, सोशल मीडियाच्या काळात लोकांची मेमरी आता शार्प झाली आहे. आणि आता शेवटी एक विनंती एसआयटीला आणि नाशिक पोलिसांना, साहेब, या बाईंना नाशिकला यायचा खूप त्रास होतोय, त्यांच्या मौल्यवान वेळेचा अपव्यय होतोय, मग लोकशाहीत आपण पाहुणचार करण्यात कमी का पडताय? जर त्या येत नसतील तर तुम्हीच पोलीस व्हॅन घेऊन त्यांच्या दारात उभे राहा, त्यांना सन्मानाने, सरकारी खर्चाने आणि पोलिसांच्या संरक्षणात नाशिकला घेऊन या. मग बघूया त्यांचा वेळ कसा वाचतो आणि त्या प्रश्नांची उत्तरं कशी देतात. कायदा हा सर्वांसाठी सारखाच असला पाहिजे. नेत्यांसाठी वेगळा आणि सामान्यांसाठी वेगळा हा भेदभाव आता नको. तर मंडळी, हे होतं आजचं वास्तव. एकीकडे भोंदूबाबासाठी वेळ काढायचा आणि दुसरीकडे कायद्याच्या चौकशीला प्रवासाचं कारण द्यायचं, हे चालणार नाही. तुम्हाला काय वाटतं? ही निव्वळ नौटंकी आहे की खरोखरच प्रवासाची अडचण असू शकते? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला वाटत असेल की ही पळपुटी वृत्ती आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशाच रोखठोक विश्लेषणासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सतर्क रहा आणि आवाज उठवत रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.